भिवंडी आर्यन सिटी मित्रमंडळाचे अध्यक्ष, शिवसेना विभाग प्रमुख व समाजसेवक प्रदीप भाऊ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले पाहुणे भिवंडी मनपाचे माजी सभागृह नेता, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष RPI एकतावादीचे विकास निकम, भिवंडी मनपाचे LP गायकवाड, श्रीनाथ पाटील, मनोहर जोशी, युवा नेते रोहित बाळाराम चौधरी, मनसेचे मनोज गुळवी, शीतल प्रसाद मिश्रा, लाल्या भाऊ पाटील आणि यांच्यासोबत राजकीय पदाधिकारी, उद्योगपती व समाजसेवक आणि आर्यन सिटीचे मान्यवर नातेवाईक मोठ्या संख्येत उपस्थित होते आणि आलेल्या मान्यवरांनी मित्रमंडळाचे अध्यक्ष, शिवसेना विभाग प्रमुख व समाजसेवक प्रदीप भाऊ पाटील यांना उदंड आयुष्याच्या व फूल पुष्प देऊन त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या. Happy birthday to you. Happy birthday to you. प्रदीपजी पाटील हे माझे देखील चांगले जवळचे मित्र आहेत. आपण पाहिलं तर असेल की या ठिकाणी सर्व सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी येऊन या ठिकाणी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. आज त्यांचे वयाचे 40 वर्षे पूर्ण झालेले आहेत. एकंदरीत पाहता मी देखील आर्यन सिटीत राहतो, परंतु भिवंडी शहरामध्ये काम करत असताना आणि ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो राहायला, मी पाहत आहे की प्रदीपजी पाटील हे सामाजिक लेवलवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत. या भादवड परिसर असेल, टेमघर परिसर असेल किंवा आर्यन सिटी असेल, अशा विविध भागामध्ये ते ब्लड कॅम्प असेल किंवा आरोग्याचे शिबिर असेल, तसेच जे ही स्लम एरिया आहे त्या एरियामध्ये देखील कोणाच्या काही समस्या असेल त्या समस्या सोडवण्याचं काम करत आहे. या ठिकाणी मी पाहिलं की बऱ्याच बिल्डिंग आहेत, या ठिकाणी टावर आहेत, त्यांना देखील पाण्याची समस्या होते, त्यासाठी देखील त्यांनी अनेक प्रयत्न केलं. एकंदरीत पाहता गेले 10 ते 15 वर्षापासून ते अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक लेवलवरती काम करत आहेत. आणि त्यांचा मित्र म्हणून, एक भाऊ म्हणून या ठिकाणी माझी देखील इच्छा आहे की आम्ही लोक सभागृहामध्ये एवढ्या वर्षापासून आहोत आणि असं सामाजिक लेवलवरती काम करणारे असे तरुण होतकरू जर निश्चितच सभागृहामध्ये आले तर केवळ त्यांचा एरियाच नव्हे तर या भिवंडी शहरासाठी काम करण्यासाठी निश्चितच चांगलं योगदान आणि त्यांचा अनुभव मिळेल असं मला वाटते. मी त्यांना माझ्या निकम परिवाराच्या वतीने, आमच्या सर्वच मित्र परिवाराच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांचे आयुष्य हे दीर्घ आयुष्य हो आणि त्यांचं आरोग्य हे लाभदायक हो असं या ठिकाणी ईश्वर चरणी, भगवान बुद्धांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. माझे मित्र प्रदीप भाऊ पाटील सर्वप्रथम यांना माझ्या गावातर्फे व माझ्यातर्फे व माझ्या मित्र परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आर्यन सिटीमध्ये प्रदीप भाऊ हे नेहमी सालाबादप्रमाणे दर महिन्याला जेही सणवार असतील हे त्या सणवारांना हे खूप चांगले सुंदर असे उपक्रम कार्यक्रम राबवत असतात. त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतो. त्यांनी असंच पुढे जावं हीच त्यांना देवाचरणी प्रार्थना करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आमचे साडू प्रदीप पाटील यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत. खरं तर प्रदीप पाटील कोणाच्या ह्याची गरज नाही आहे. खरं तर त्यांचा लोकसंपर्क आर्यन सिटी, टेमघरपाडा, भादवड टेमघर परिसर या संपूर्ण परिसरात त्यांचं आज मोठं नावलौकिक आहे. ते वर्षातून मोठमोठे प्रोग्राम करतात. दुर्गादेवी बसवतात, गणपती उत्सव असतो किंवा सरीसोत्सव स्पर्धा असते,
अशा मोठमोठ्या कार्यक्रमातून ते आपल्या समाज मनावर आपला ठसा उमटवत असतात. त्यांना माझ्यातर्फे व माझ्या पक्षातर्फे त्यांना लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. प्रदीप पाटील एक उभरता उमदा व्यक्तिमत्व आहे आणि माझे जवळचे मित्र विनोद पाटील यांचे ते बंधू आहेत. आज माझ्या आयुष्यातील एकमेव असं माझा जवळचा मित्र आज समाजामध्ये चांगलं काम करत आहेत आणि चांगलं काम करताना जेव्हा पण आमच्यासारख्यांची गरज त्यांना लागेल आम्ही पक्षभेद कोणताही न बाळगता ह्या तरुण मुलांच्या पाठीशी नक्की उभे राहू हा त्यांच्या वाढदिवसा दिवशी शब्द देतोय आणि माझ्या मनसमय शुभेच्छा त्यांना देतोय. धन्यवाद. परम मित्र आदरणीय श्री प्रदीप पाटिल जी का जन्मोत्सव मनाया जा रहा है. हम इनको बहुत बहुत पूरी टीम के साथ जन्मदिन की बधाई देते हैं, इनकी लंबी आयु की कामना करते हैं और प्रभु से यही प्रार्थना करते हैं कि ये हमेशा हम लोग इनको देख रहे हैं आने वाले समय में नगर सेवक बने, यही प्रभु श्री रामचंद्र जी से कामना है और विभाग शिवसेना विभाग प्रमुख के पद पर अभी कार्यरत हैं. आगे चल के इनका पद और कद दोनों बढ़े, यही हमारी पूरी टीम की तरफ से इनको शुभेच्छा है. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेले सगळे माझे भाऊ आणि मित्र, आज मराठी दिवस आहे आणि त्या दिवशी आपले मित्र आणि सामाजिक कार्य जे करतात प्रदीप पाटील त्यांचा वाढदिवस पण आहे. म्हणून हा दिवस मी त्यांच्या जन्मदिवस बद्दल हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.